अचलपूर नगरपालिका क्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या विलायतपुरा परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसापासून जलपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। विशेष म्हणजे मागील 15 वर्षापूर्वी विलायतपुरा भागातील दूषित पाण्याचा पुरवठा होत होता। त्यावेळी दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला होता। नगरपालिका प्रशासनाने याच समस्येला अनुसरून विलायतपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याची जलकुंभही निर्माण केला होता। मात्र या विलायतपुरा येथील जलकुंभातून अनेक परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असताना विलायतपुरा परिसरातच मात्र गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाणी पुरवठा अनियमित झाला आहे। त्यामुळे येथील जलवाहिनीच्या ज्या समस्या निर्माण झाल्या असून त्या तात्काळ निकाली काढाव्या अशी मागणी सुदाम मुगल, सुशील टापरे, प्रभाकर मुगल, श्रीकृष्ण काळबांडे, सुधाकर सावरकर, पंकज महाजन, प्रदीप राखुंडे, सुनील खुंटे, कांता पिंगे, अरविंद घोडेकर, प्रमोद बुरुडे, अभिषेक दिगडे सह या परिसरातील नागरिकांनी केला आहे। विलायतपुरातील पाणी पुरवठा समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी या नागरिकांकडून केल्या जात असून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ या संदर्भात संज्ञान घ्यावी अशी मागणी केल्या जात आहे। तीच परंपरा, तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। ओंकार मुगल, राहणार विलायतपुरा, अचलपूर। आमच्या या भागात मागील 15-20 दिवसापासून पाण्याची अत्यंत समस्या चालली आहे। प्यायला पाणी नाही आणि पूर्ण पाण्यासाठी भटकंती होत आहे। मला हे कळत नाही की मागील 15-20 वर्षापूर्वी या भागात पाण्याची एवढी टंचाई होती का दूषित पाणी पिल्यानं अनेक लोकांचे मृत्यू झाले। त्या प्रशासनाने त्यावेळेस जाग आल्यावर विलायतपुराकरता एक पाण्याची टाकी देण्यात आली, परंतु विलायतपुरातल्या पाण्याची टाकी असल्यासुद्धा या ठिकाणी लोकांना, नागरिकांना पाणी भेटत नाही। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्या ठिकाणी आम्ही टाकीवर गेलो असता त्या ठिकाणी जो ईश्वर नागले म्हणून जो कर्मचारी पाणी सोडायचा त्या ठिकाणी 4 ठिकाणी तिथून कॉक आहे, दानाकोरी, विलायतपुरा, हिरापूर आणि एका ठिकाणी तो एका टाइम सर्व कॉक उघडून देते। मी त्याला विनंती केली का बाबा रे अर्धा तासात एक कॉक उघडतो म्हणे, मी एका वेळेस पूर्ण कॉक उघडतो। त्यानंतर मी स्वतः आम्ही सर्व निवेदन केलं। 13 तारखेला सामूहिक निवेदन आम्ही नगर परिषदेला दिलं। पुन्हा 18 तारखेला मी याचं एक निवेदन आणि मी प्रत्यक्ष गेलो। मी प्रत्यक्ष शिव साहेबांना भेटलो, शिव साहेबांना समस्या सांगितली। शिव साहेबांनी लगेच माझा नंबर घेतला आणि पाणी पुरवठ्याचे वानखेडे साहेब त्यांना बोलावून सांगितलं की उद्या यांची विलायतपुरातली पाण्याची समस्या काढावी नाही। म्हटलं किती किलो आहे? 100 घरात पाणी नाही। उद्या काढा, परंतु त्या वानखेडे साहेबाचा उद्या आला नाही। नाईलाज तो आम्हाला आज पाण्यासाठी भटकत आहे। आमच्या शेजारी वाडी आहे कल्लू महाराज दीक्षित, तिथून आम्ही पाणी आणत आहोत। किती ठिकाणी आमचा जो विलायतपुरा आहे हा स्लम एरिया आहे, गोरगरीब लोक आहे, मजुरी करणारे लोक आहे। हे मजुरी करतील का पाणी आणतील? आणि उन्हाळ्या दिवसात पाणी पाहिजे, पाण्याची भयंकर समस्या आली आहे। प्रशासन आमच्याकडे भयंकर दुर्लक्ष करीत आहे। यानंतर जर आमची पाण्याची समस्या नाही सुटली तर आम्ही नगर परिषदेवर सगळं आमरण उपोषणावर बसणार आहोत। मी सुनीता अशोकराव उमक, राहणार विलायतपुरा, अचलपूर। आमच्या इथे पाण्याची समस्या खूप कठीण झाली आहे। 1 महिना झाला, 15 दिवस झाले। आधी थोडं यायचं, आता तर अजिबात नळ येत नाही। आम्ही कुठून खूप 1 किलोमीटर 2 किलोमीटरमधून पाणी आणत आहे। आणि आमच्या इथे सगळ्या बायका, सगळ्या कामशीर बायका आहे, त्या कामाला जातील की पाणी भरतील। आमच्या इथे पाहुणे आलेले आहे, त्यांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही आहे, वापराचं पण पाणी नाही आहे। आम्ही कुठून खूप दूर लांबून पाणी आणत आहे। त्यामुळे आमची समस्या लवकर सोडण्यात यावी। 2 वेळेस नगर परिषदमध्ये आम्ही 13ला 18ला निवेदन दिलेलं आहे, पण त्यांनी कोणते आमच्यावर समस्येचं उल्लंघन केलेलं नाही आहे, कारवाई केलेली नाही आहे। तर यापुढे आम्ही उपोषणाला बसणार आहे। आम्ही भारती भास्कर सावरकर, अचलपूर। आम्हाला 1 महिन्यापासून अजिबात पाण्याची टंचाई चाललेली आहे। आम्ही 1-1, 2-2 कोसावर पाण्याला जातो, वाडेनं जातो। आमच्या गावात विहीर नाही, नळ नाही, हापशी नाही। त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी खूप दैनंदिन भटकावं लागते। आणि 1 महिन्यापासून आम्हाला मजुरी नाही, पाण्यामुळे आम्हाला मजुरीला जाता येत नाही। त्यामुळे आम्ही कोण्या परिस्थितीत राहावं हे आम्हाला सांगा तुम्ही।
पाण्यासाठी अजूनही आमच्या घरी कोणत्याच गोष्टी प्यायचं पाणी तर आहेच नाही, वापराचं तर आहेच नाही, पण प्यायचं सुद्धा नाही आहे. मी श्रीराम लालूजी मुगर, राहणार अचलपूर विलायतपुरा. या भागात पाण्याची समस्या जवळजवळ 1 महिन्यापासून असंच चालू आहे. खाली नळाला पाणी येत नाही आणि जे टेक्निकली प्रॉब्लेम आहे त्यांचा 4 विभागामध्ये 4 नळ्यामध्ये 4 पाईपामध्ये जे पाणी सोडले जाते ते जर समजा आता अर्ध्या तासांनी जर सोडलं तर हे एका भागाले अलग अलग प्रमाणे पद्धतशीर पाणी मिळू शकते. परंतु कसं आहे की हा भाग आहे तो प्रशासनाने हे तांत्रिक बाब जाणून घेतली पाहिजे आणि याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण काय, पाण्याचा प्रश्न हा दुर्मिळ प्रश्न असते. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि आमच्या घरच्या ज्या बाया मंडळी आहेत यांना खूप लांब म्हणजे अर्धा किलोमीटर दूर वाडीमध्ये जावं लागते, कुठं एखाद्या विहिरीवर जावं लागते किंवा एखाद्या मोटर पंपावर जावं लागते. इतक्या लांबून पाणी आणणे ह्या आजच्या जगात तरी शक्य आहे का हे तुम्ही सांगा. आता हे जे आहे हे आता आम्ही 1 वेळ 2 वेळ सामूहिक निवेदन दिलं, सामूहिक अर्ज दिलं. आमचे काही मंडळी शिवो साहेबांना भेटले आणि इतकं झाल्यानंतरही जर पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही नागरिकांचा नाइलाज आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल आणि या सर्व बाबीला तुमचं नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील. याची नगर परिषदेने दक्षता घ्यायला पाहिजे आणि आमचं जे म्हणणं आहे हे त्यांनी ऐकून सन्या तात्काळ याच्यावर हे करायला पाहिजे आणि आमचा प्रश्न निघाले पाहिजे. योगेश कपिलेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अचलपूर.